फेच करू शकतो. ॲप्लिकेशन घेताना ASP.NET MT वेबसाईट स्टोअर इन अ प्रोफाउंड 70च्या वेब फोल्डरमध्ये ॲप्लिकेशनला नाव देतो मी कॅस्केडिंग ड्रॉपडाऊन लिस्ट. कॅस्केड अँड ड्रॉपडाऊन लिस्ट. ओके बटनच्या क्लिक इव्हेंटला क्रिएट द ॲप्लिकेशन काय करतो मी फर्स्ट क्रिएट करतोय. MT वेबसाईट आहे तर राईट हँड साईडला सोल्युशन एक्सप्लोअर आहे. सोल्युशन एक्सप्लोअरमध्ये प्रोजेक्ट आहे कॅस्केड अँड ड्रॉपडाऊन लिस्ट. प्रोजेक्टवरती राईट क्लिक करून ॲड अ वेब पेज ॲड करा. पेजला नेम एक्सटेन्शन .aspx असेल. ॲड बटनच्या क्लिकला ॲड अ वेब पेज. तर इंटरफेस बघून घ्या. सर्वात पहिले आपला इंटरफेस असणार आहे सिलेक्ट द कंट्री सिलेक्ट करण्यासाठी आपण एक ड्रॉपडाऊन घेतोय. ड्रॉपडाऊन लिस्ट 1. यातनं जी काही कंट्री आपण सिलेक्ट करू त्याच कंट्रीचा काय ओपन झाला पाहिजे, स्टेट ओपन झाला पाहिजे. तर सेकंड फील्ड घेतोय सिलेक्ट स्टेट सिलेक्ट करायचंय ड्रॉपडाऊन 2 मधनं. जो स्टेट सिलेक्ट केला आहे त्या स्टेटच्या अगेन्स्टचं काय ओपन करायचे, सिटी ओपन करायचे आपल्याला. तर नेक्स्ट फील्ड घेतोय मी सिलेक्ट द सिटी सिलेक्ट करायची या ड्रॉपडाऊन 3 मधून. म्हणजे जी कंट्री सिलेक्ट करू त्याच कंट्रीच्या अगेन्स्ट स्टेट, जो स्टेट सिलेक्ट करू त्याच अगेन्स्टची सिटी काय व्हायला पाहिजे, बाइंड व्हायला पाहिजे. गिवन इंटरफेससाठी आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट टेबल असणार आहे. पहिला टेबल आपला कंट्री, दुसरा टेबल स्टेट आणि तिसरा टेबल असणार आहे आपला सिटीचा. फ्रंट एंड कनेक्टेड गिवन बॅकएंडला काय असणार आहे आपला SQLचा डेटाबेस. तर तीन फील्डसाठी 3 टेबल सेपरेट असणार आहे. कंट्रीचा टेबल वेगळा असेल. कंट्रीचा कंट्री आय डी हा प्रायमरी की असेल तर दुसऱ्या टेबलमध्ये फॉरेन की म्हणून काय झाला पाहिजे, यूज झाला पाहिजे स्टेटच्या याच्यामध्ये. स्टेट आय डी हा त्या टेबलचा प्रायमरी की असेल तर सिटीच्या टेबलमध्ये फॉरेन की म्हणून काय झाला पाहिजे यूज. आपला एक्झिस्टिंग जो डेटाबेस आहे तो डेटाबेस पहिल्यांदा प्रॉपर डेटा स्टोअर करा. डेटा प्रॉपर स्टोअर असेल तर आपण तिकडे ते फेच करणार आहे. इथे मेन डेटाबेस आहे, आता टेबल मेन असणार आहे. म्हणजे आता हा जॉइन्सवर आधारित प्रोग्राम हा डेटाबेस रिलेटेड असेल, फेच करायचं रेकॉर्ड. सर्वात पहिले टेबल कंट्रीचा बनवू. कंट्रीमध्ये कंट्री आय डी इंटिजर मध्ये घेतोय. कंट्री नेम सी नेम म्हणजे कंट्री नेम. कंट्रीचा नेम घेतोय मी व्हॅरकॅर मध्ये. कंट्रीच्या टेबलमध्ये कंट्री आय डी आणि कंट्री नेम दोनच फील्ड घेतोय. टेबलला नाव देतोय मी कंट्री. ओके बटनच्या क्लिक इव्हेंटला हा फर्स्ट टेबल कंट्रीचा बनवला. सेकंड टेबल बनवतोय स्टेटचा मध्ये स्टेट आय डी इंटिजर मध्ये घेतोय. यस नेम म्हणजे स्टेट नेम मध्ये घेतोय मी व्हॅरकॅर मध्ये. कंट्रीच्या टेबल मधला कंट्री आय डी तो तिकडे प्रायमरी की असेल, या टेबलमध्ये काय म्हणून वापरला जाईल, फॉरेन की म्हणून. मग स्टेट कोणता स्टेट बाइंड झाला पाहिजे, जी कंट्री सिलेक्ट करू त्याच कंट्रीचे स्टेट काय झाले पाहिजे, बाइंड झाले पाहिजे. टेबल क्लोज करतोय. टेबलला नाव देतोय मी स्टेट. क्लोज केला टेबल. तिसरा टेबल बनवतोय मी सिटीचा. सिटीच्या टेबलमध्ये सिटी आय डी इंटिजर मध्ये, सिटी नेम व्हॅरकॅर मध्ये. जी सिटी सिलेक्ट करू ती सिटी कोणाची आली पाहिजे, स्टेटची. मग स्टेटच्या टेबल मधला स्टेट आय डी तिथे प्रायमरी की राहील, तो ह्या टेबलमध्ये फॉरेन की म्हणून यूज होईल. तर ह्या टेबलला नाव देतोय मी सिटी. ओके बटनच्या क्लिक इव्हेंटला आपण असे 3 टेबल बनवून घेतले, कंट्री, स्टेट आणि सिटी. सर्वात पहिले कंट्रीचा टेबल ओपन करा. त्याच्यामध्ये डेटा प्रॉपर फिल करून घ्या. कंट्रीच्या टेबलमध्ये कंट्री आय डी 1, कंट्री नेम इज इक्वल टू इंडिया. कंट्री आय डी 2, कंट्री नेम इज इक्वल टू पाकिस्तान.
कंट्री आय डी 3, कंट्री नेम इज इक्वल टू US, युनायटेड स्टेट. बरं, 3 घेतल्या, 3 कंट्री, यांचा डेटा खूप वाढत चालेल. जी कंट्री सिलेक्ट करणार त्याच कंट्रीच्या अगेन्स्ट काय आले पाहिजे, स्टेट आले पाहिजे. सेकंड टेबल मी स्टेटचा मॉडिफाईड करतोय. तर स्टेट आय डी रँडमली 1, स्टेट इज इक्वल टू महाराष्ट्र. कोणत्या कंट्रीच्या इनसाइड आहे महाराष्ट्र, 1 हा कंट्री आय डी कोणाचा आहे, तो 1 हा कंट्री आय डी इंडियाचा आहे. बरोबर. सेकंड स्टेट 2 गुजरात. गुजरात हा स्टेट झाला. तो पण 1. गुजरात तो पण स्टेट, कंट्री आय डी कोणत्या कंट्रीचा, 1. स्टेट आय डी 2 3. गोवा. गोवा पण कोणत्या कंट्रीच्या इनसाइड, 1. स्टेट आय डी 4 घेतोय. लाहोर. लाहोर हे स्टेट झालं. पाकिस्तानचा कंट्री आय डी कोणता आहे, 2. स्टेट आय डी 5 रँडमली बलुचिस्तान. बलुचिस्तान हे स्टेट आहे पाकिस्तान मधलं. स्टेट आय डी 6 न्यूयॉर्क. न्यूयॉर्क हे स्टेट आहे, कन्सिडर करा US हा कंट्री आय डी कोणता आहे, 3. स्टेट आय डी रँडमली 7, रँडमली राहील. अलास्का. अलास्का हे स्टेट आहे US मधलंच, त्याचा कंट्री आय डी कोणता आहे, 3. म्हणजे असे 7 काय घेतले आपण स्टेट. आता ह्या स्टेटच्या काय ऍड करायचं आहे, सिटी. म्हणून मी तिसरा टेबल जो सिटीचा आहे, तर सिटी आय डी इज इक्वल टू, सिटी काय घेतोय, 1. सिटी इज इक्वल टू नाशिक. नाशिक ही सिटी कोणत्या स्टेटची आहे, महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचा स्टेट आय डी कोणता आपला, 1 या स्टेटच्या अगेन्स्ट. सिटी आय डी 2 पुणे. पुणे पण कोणत्या स्टेटच्या अगेन्स्ट, महाराष्ट्राच्याच अगेन्स्ट आहे, म्हणजे त्याचाही स्टेट आय डी 1च येईल. नेक्स्ट सिटी इज इक्वल टू मुंबई. मुंबई सुद्धा कोणत्या स्टेटचा आहे, 2. स्टेट आय डी 4 सुरत. सुरत गुजरात. गुजरातचा स्टेट आय डी 2 होता. सिटी आय डी रँडमली गांधीनगर. गांधीनगर कोणत्या स्टेटच्या अगेन्स्ट येईल, 2. त्यानंतर सिटी आय डी 5 पणजी. पणजी स्टेट आय डी 3 गोवामध्ये. सिटी आय डी रँडमली 7. सेकंड स्टेट पणजी नंतर गोवा नंतर लाहोर. बरोबर. लाहोर मधली सिटी माहित नाही आपल्याला, तर मी L1 घेतो. L1 म्हणजे लाहोर कोणत्या स्टेटच्या अगेन्स्ट येईल, 4. सिटी आय डी रँडमली 8. L2 म्हणजे लाहोर 2 घेऊ आपण, तो पण लाहोर या स्टेटच्या अगेन्स्ट आहे. सिटी आय डी रँडमली 9 बलुचिस्तान. बलुचिस्तान मध्ये सपोज B1 नावाची सिटी आहे, कोणत्या स्टेटच्या अगेन्स्ट, 5. सिटी आय डी रँडमली 10 B2 ही पण बलुचिस्तान स्टेटच्याच अगेन्स्ट, बलुचिस्तानचा स्टेट आय डी 5 आहे. न्यूयॉर्क सिटीचे, न्यूयॉर्कचे आपल्याला माहित नाही म्हणून मी न्यू1 कोणत्या स्टेटच्या अगेन्स्ट घेतोय, 6. सिटी आय डी रँडमली 12 न्यू2 घेतो. न्यूयॉर्क 2 तो पण स्टेट आय डी 6 च्या अगेन्स्ट. त्यानंतर सिटी आय डी रँडमली 13. सर दोनच घ्यावे लागतात असं काही नाही ना, किती टाकले एक पण घेऊ शकतो ना आपण. आपल्यावर डिपेंड आहे, आपल्याला जेवढा डेटा टाकायचा तेवढा. असं किती राहील ना, असं थोडंच आहे. लास्ट स्टेट कोणतं होतं, अलास्का. अलास्का मध्ये सपोज A1. सर तो नंबर चुकला तुमचा, 13 अलास्का 1 त्याचं स्टेट आहे 7. सिटी आय डी 14. A2 म्हणजे अलास्का 2 तो पण अलास्का 2 पण कोणत्या स्टेटच्या अगेन्स्ट येणार आहे, 7 स्टेटच्या. असा प्रॉपर डेटा फिल पाहिजे. पहिला टेबल कंट्री आय डी, कंट्री नेम, कंट्रीचा हा आय डी स्टेटच्या टेबलमध्ये प्रायमरी फॉरेन की म्हणून वर्क होईल. स्टेट आय डी सिटीच्या टेबलमध्ये काय होईल, फॉरेन की म्हणून काय होईल, यूज होईल. या टाईपला डेटा पहिल्यांदा प्रॉपर फिल जर असेल तर मग आता तो तिकडे कॅस्केडिंग ड्रॉपडाऊन म्हणजे आपल्याला फेच करायचं आहे ते रेकॉर्ड. कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी सर्व्हरचं नेम कॉपी करून घेतोय. फ्रंट एंड कनेक्ट टू द गिवन बॅकएंड. बॅकएंडला डेटाबेस यूज करतोय SQL. तर युजिंग system.data.sql क्लायंट. सेकंड
युजिंग सिस्टीम डॉट डेटा डेटा सेटसाठी लागेल. कनेक्शन स्ट्रिंग पार्शियली क्लासमध्ये स्टॅटिक स्ट्रिंग व्हेरिएबल यस. सर्व्हर इज इक्वल टू सर्व्हरचं नेम. सर्व्हरचं नेम देताना डबल स्लॅश देत चला. सेमिकोलॉन डेटाबेस इज इक्वल टू प्रोफाउंड 17 सेमिकोलॉन इंटिग्रेटेड सिक्युरिटी त्याची नेहमी काय पाहिजे ट्रू पाहिजे. कनेक्शन एसक्यूएल बरोबर इस्टॅब्लिश करण्यासाठी एसक्यूएल कनेक्शन त्याचा ऑब्जेक्ट कॉन इज इक्वल टू न्यू एसक्यूएल कनेक्शन आणि कनेक्शन स्ट्रिंग कोणामध्ये यस. तर सर्वात पहिले आपल्याला 3 फंक्शन बनवायचे. फिल कंट्री, फिल स्टेट आणि फिल सिटी असे 3 फंक्शन बनवून आपल्याला रेकॉर्ड बाइंड करायचे आहे. तर मी फंक्शनचा रिटर्न टाईप वॉइड, फंक्शनला नाव देतो मी फिल कंट्री. फिल कंट्री या फंक्शनचं काम टेबल मधलं कंट्रीचं नेम काय करायचं आपल्याला बाइंड करायचं आहे ग्रिड व्ह्यू वरती. ग्रिड व्ह्यू वरती बाइंड करण्यासाठी एसक्यूएल डेटा अडॅप्टर, एसक्यूएल डेटा अडॅप्टर त्याचं ऑब्जेक्ट एडीपी इज इक्वल टू न्यू एसक्यूएल डेटा अडॅप्टर. डेटा अडॅप्टर मध्ये सिलेक्ट स्टार म्हणतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम कंट्री, कंट्रीचा पूर्ण टेबल घेतो मी. या क्युरीसाठी कनेक्शन काय केलं इनिशियलाइज. आलेलं रेकॉर्ड डेटा सेट मध्ये आणण्यासाठी डेटा सेटचा ऑब्जेक्ट डीएस एडीपी डॉट फिल फंक्शनला कॉल करून रेकॉर्ड कोणामध्ये फिल केला डीएस. डीएस मध्ये रेकॉर्ड आलेला आहे. डीएस मध्ये जर रेकॉर्ड जर आलेला असेल तर पहिल्यांदा कंडिशन चेक करायची. डीएस डॉट रो डॉट ds dot rows. Okay, ds dot table dot row, table dot row, table index position 0 dot row dot count, counting त्याची 0 पेक्षा काय असेल ग्रेटर जर असेल तर तो म्हणजे ऍटलिस्ट 1 तरी रेकॉर्ड टेबल मधनं काय व्हायला पाहिजे फेच व्हायला पाहिजे. सिलेक्ट स्टार फ्रॉम कंट्री, कंट्रीच्या टेबलमध्ये एमटी जर असेल तर इफच्या मध्ये जाणारच नाही. टेबलमध्ये ऍटलिस्ट 1 तरी रेकॉर्ड पाहिजे. डीएस डॉट टेबलची रोची काउंटिंग 0 पेक्षा ग्रेटर जर असेल तर त्याचा कॉलम कुठं बाइंड करायचा आहे ड्रॉपडाऊन 1 ला. ड्रॉपडाऊन 1 ला डेटा सोर्स, ड्रॉपडाऊनला डेटा सोर्स कुठून भेटला पाहिजे डीएस डॉट टेबल इंडेक्स पोझिशन 0 वरना. बाइंड म्हणजे शो करणं. आता त्याला डेटा डेटा सोर्स, डेटा सोर्स, डेटा सोर्स कुठून भेटेल डीएस वरनं. त्यानंतर ड्रॉप डाऊन 1 डॉट डेटा टेक्स्ट फील्ड, डेटा टेक्स्ट फील्ड त्याच्या टेक्स्टला काय डिस्प्ले पाहिजे सी नेम म्हणजे कंट्री नेम. आपण सिलेक्ट स्टार म्हटलंय. कंट्रीच्या टेबलमध्ये कोणते कॉलम होते कंट्री आयडी आणि कंट्री नेम म्हणजे डिस्प्ले होताना डेटा टेक्स्ट फील्ड काय दिसलं पाहिजे कंट्री नेम. ड्रॉप डाऊन 1 डॉट डेटा व्हॅल्यू फील्ड, व्हॅल्यूला काय आला पाहिजे सी आयडी त्याचा कंट्री आयडी आला पाहिजे. त्यानंतर ड्रॉप डाऊन दिस डॉट डेटा काय करायचा आपल्याला बाइंड करायचा आहे. बाइंडला डेटा बाइंड होईल पण बाइंड होताना ड्रॉप डाऊन 1 च्या 0 इंडेक्सला आयटम्स डॉट इन्सर्ट 0 इंडेक्स वरती पहिल्यांदा बाय डिफॉल्ट नाव काय इन्सर्ट व्हायला पाहिजे सिलेक्ट. सिलेक्ट हे नाव काय झालं पाहिजे इन्सर्ट झालं पाहिजे. कधी कोणत्या इंडेक्सला 0 इंडेक्सला. आपण हे फंक्शन बनवलंय. एंड ऑफ द लाईन, एंड ऑफ द इफ, इफच्या बाहेर आल्यानंतर एंड ऑफ द फंक्शन, फंक्शन एंड केलं. फिल कंट्री, हे फिल कंट्रीचं फंक्शन आपलं पेज लोड होईल. आपलं पेज कंटिन्युअसली रिफ्रेश होत असतं वेब पेज म्हणून कंडिशन देतो नॉट इज पोस्ट बॅक मध्ये फिल कंट्री नावाच्या फंक्शनला काय करतो मी कॉल करतोय. फंक्शन कॉल केलं म्हणजे फंक्शन दिलेला टास्क काय करल परफॉर्म करल. म्हणजे फिल कंट्रीचं फंक्शन ज्या वेळेस पेज लोडला कॉल होईल तर त्या ड्रॉपडाऊन 1 च्या टेक्स्ट फील्डला काय दिसलं पाहिजे कंट्री नेम. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे त्याची कंट्री आयडी. तो डेटा बाइंड होईल आणि 0 इंडेक्सला काय दिसलं पाहिजे सिलेक्ट.
कंट्रोल एस ने ऍप्लिकेशन सेव्ह करतोय व्ह्यू इन अ ब्राउझर, म्हणजे आताशी एकच फंक्शन बनवलंय आपण. कंट्रीच्या टेबल मधलं कंट्रीचं नेम त्या टेक्स्ट फील्ड वरती काय झालं पाहिजे, शो झाला पाहिजे. बरोबर. मग इनिशियली 0 इंडेक्सला काय नाव आलं त्याच्यामध्ये, सिलेक्ट. असं पहिल्यांदा सिलेक्ट येईल, मग कंट्रीच्या टेबल मधलं किती कंट्री होते आपला, इंडिया, पाकिस्तान, US. आता जी कंट्री सिलेक्ट करू आपण त्या कंट्रीचं काय व्हायला पाहिजे, तिथे स्टेट यायला पाहिजे. म्हणजे याच्या सिलेक्टेड वरती हे फेच करायचंय. असे 3 फंक्शन पहिल्यांदा बनवून घ्या. त्यांची हाईट थोडीशी वाढवून घेतो, 22. याची हाईट 22 करून घ्या. आणि तिसरा ड्रॉप डाऊन आहे, त्याची हाईट किती करून घेतोय, 22. म्हणजे थोडा स्प्लिट होईल, वेगळा दिसेल थोडा. हाईट थोडी वाढवली फक्त यावेळी, हाईट इन्क्रीज केली. जी कंट्री सिलेक्ट करू त्याच कंट्रीचा स्टेट, जो स्टेट सिलेक्ट करू त्या स्टेटचं काय यायला पाहिजे, सिटी यायला पाहिजे. चला फंक्शन कॉपी पेस्ट करायचं आता. हे झालं फिल कंट्री, ऍज इट इज कॉपी करतोय, पेस्ट करतोय. फक्त मी फिल कंट्री न म्हणता आता फिल काय म्हणतोय, स्टेट. पण कोणाचं स्टेट फिल करायचं आहे, ज्याची कंट्री सिलेक्ट केली त्याचीच. मग कंट्री आयडी त्याला पॅरामीटर देतोय मी CID, पॅरामीटर CID कंट्री आयडी. स्टेट कोणाचं फिल झाला पाहिजे, ज्याची कंट्री सिलेक्ट केली त्याचे स्टेट. सिलेक्ट स्टार फ्रॉम, कोणता टेबल सिलेक्ट करायचा, स्टेट, वेअर CID इज इक्वल टू कंट्री आयडी इज इक्वल टू डबल कोट प्लस प्लस, पॅरामीटर मध्ये जो कंट्री आयडी आलाय त्याचे स्टेट फक्त, म्हणजे आपण जी कंट्री सिलेक्ट करू त्याच कंट्रीचेच फक्त स्टेट काय करायचं आपल्याला, सिलेक्ट. आलेलं रेकॉर्ड DS मध्ये दिलं, DS डॉट टेबल डॉट रो, जी काउंटिंग 0 पेक्षा ग्रेटर असेल तर ड्रॉप डाऊन नंबर 2 ला डेटा सोर्स DS वरनं ड्रॉप डाऊन 2 ला डेटा टेक्स्ट फील्ड काय डिस्प्ले आला पाहिजे, स्टेटचं नेम. ड्रॉपडाऊन 2 ची व्हॅल्यू फील्ड, त्याची व्हॅल्यू असणार आहे स्टेट आयडी. ड्रॉपडाऊन 2 ला डेटा काय केला, बाइंड केला, आणि 0 इंडेक्स वरती काय डिस्प्ले झाला पाहिजे, सिलेक्ट नाव डिस्प्ले आला पाहिजे. हे झालं फिल स्टेट. कोणाचं फिल स्टेट झालं पाहिजे, जी कंट्री सिलेक्ट केली त्याचीच. तिसरं फंक्शन बनवतोय फिल सिटी. सिटी फिल करायची, कोणाची सिटी फिल करायचं, जो स्टेट सिलेक्ट केलेला असेल त्या स्टेटचा. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम, कोणता टेबल सिलेक्ट करायचा, सिटी, वेअर स्टेट आयडी इज इक्वल टू, जो स्टेट आयडी तिकडनं आलेला आहे त्याचंच स्टेट काय करायचे आपल्याला, सिलेक्ट करायचे. आलेला रेकॉर्ड 0 पेक्षा ग्रेटर असेल तर ड्रॉप डाऊन 3 ला डेटा बाइंड करायचा आहे. इथे डिस्प्ले होताना काय डिस्प्ले आला पाहिजे, त्याचा सिटी नेम. कॉलम जसे बनवलेले टेबल मधले कॉलमचे नेम लक्षात ठेवा, इथे बाइंड झाला पाहिजे त्याचा सिटी आयडी. ड्रॉपडाऊन 3 वरती डेटा काय कराल तो बाउंड, आणि 0 इंडेक्सला बाय डिफॉल्ट काय नाव राहिला पाहिजे, सिलेक्ट नाव राहिला पाहिजे. असे 3 फंक्शन बनवून घेतले. या 3 फंक्शन पैकी आपण फक्त एकाच फंक्शनला आपलं पेज लोड होईल तेव्हा काय केलं, कॉल केलं. पेज लोड होईल तेव्हा फक्त कंट्री फक्त फिल झाला पाहिजे. आता जी कंट्री सिलेक्ट केली त्याचेच फक्त स्टेट बाइंड व्हायला पाहिजे, म्हणजे याच्या सिलेक्टेड इंडेक्स चेंज होती. ड्रॉपडाऊन 1 च्या सिलेक्टेड इंडेक्स चेंज होती. मी इंटिजर व्हेरिएबल काय नावाचे व्हेरिएबल घेतोय, कंट्री आयडी. कंट्री आयडी या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन होताना कन्वर्ट डॉट टू इंटिजर, कोणाची व्हॅल्यू कन्वर्ट करून द्यायची, व्हॅल्यू कुठून सिलेक्ट करतोय, ड्रॉपडाऊन 1 डॉट सिलेक्टेड व्हॅल्यू. सिलेक्टेड व्हॅल्यू डॉट कोणत्या फॉर्म मध्ये, ती स्ट्रिंग फॉर्म मध्ये. ती व्हॅल्यू आता कोणाला गेली, कंट्री आयडी मध्ये. कंट्री आयडी ह्या व्हेरिएबलला भेटली. आता ह्या व्हेरिएबलची आयडी कोणत्या फंक्शनला कॉल करतो मी, फिल स्टेट. फिल स्टेटचा फिल FILL फिल स्टेट फंक्शन कोणाचे स्टेट फिल झाले पाहिजे, जी कंट्री आपण सिलेक्ट केलेली त्याची व्हॅल्यू याच्यामध्ये पास केली. तोपर्यंत ड्रॉपडाऊन 3 ची इंडेक्स, ड्रॉपडाऊन 3 ची इंडेक्स, सिलेक्टेड इंडेक्स, सिलेक्टेड इंडेक्स कितव्या इंडेक्सला राहिला पाहिजे, तो 0 इंडेक्सला. कोण, ड्रॉपडाऊन 3 म्हणजे सिटीचा. मग जो कंट्रीची व्हॅल्यू, जी कंट्री सिलेक्ट करू त्याची व्हॅल्यू कंट्री आयडी मध्ये,
हा कंट्री आयडी कोणत्या फंक्शनला कॉल केला मग फिल स्टेट, ज्याच्यामध्ये जी कंट्री आली त्याचं स्टेट काय होईल फक्त फिल होईल. म्हणजे आता इथे बाइंड होईल डेटा. आता जो स्टेट सिलेक्ट करू त्याचंच फक्त काय यायला पाहिजे कंट्री यायला पाहिजे. म्हणून मी पुन्हा इंटिजर व्हेरिएबल स्टेट आयडी या व्हेरिएबलला व्हॅल्यू कन्वर्ट डॉट टू इंटिजर, कोणाची व्हॅल्यू ड्रॉप डाऊन टू डॉट सिलेक्टेड व्हॅल्यू टू स्ट्रिंग मध्ये असणार, ती इंटिजर मध्ये कन्वर्ट होऊन कोणाला गेली एस आयडीला. आणि कोणत्या फंक्शनला कॉल केला आपण फिल सिटी, कोणाच्या सिटी फिल झाल्या पाहिजे जो स्टेट सिलेक्ट केलेला आहे त्याच्याच सिटी काय होती फिल. कंट्रोल एस ने ऍप्लिकेशन सेव्ह करतोय व्ह्यू इन अ ब्राउझरवरती ऍप्लिकेशन व्ह्यू केल्यानंतर पेज लोड होईल त्यावेळेस फक्त सिलेक्ट काय होईल कंट्री बाइंड झाला. मी कंट्री सिलेक्ट करतोय इंडिया. ओके बाइंड नाही होऊ राहिलं बघा, डेटा बाइंड म्हणजे आलेला असं पण एक प्रॉपर्टी राहिली आपली. आपण काय करतो याच्या सिलेक्टेड वरती एका फंक्शनला कॉल केलेलं आहे. फंक्शन कॉल होतं म्हणजे पेज काय होतं पुन्हा रिफ्रेश मारतं बाय डिफॉल्ट. म्हणून आपल्याला या तिन्ही ड्रॉपडाऊनची एक कॉमन प्रॉपर्टी असते ॲटो पोस्टबॅक प्रॉपर्टी. काय करायची ट्रू म्हणजे पोस्ट, ते फंक्शन पोस्ट झालं पाहिजे त्या इव्हेंटचा. सेम ॲज याच्याही ड्रॉपडाऊन टूची पण प्रॉपर्टी ॲटो पोस्ट प्रॉपर्टी ट्रू. आणि ह्या ड्रॉपडाऊन 3 ला नाही केलं तरी चालेल कारण त्याच्या खाली काही करायचंच नाही आपल्याला, बट त्याचीही ट्रू करून घेतली. मग आपलं पेज लोड होईल त्यावेळेस फक्त कंट्री बाइंड झालेला आहे. कंट्री सिलेक्ट करतोय इंडिया, तर इथे इंडियाच्या अगेन्स्टचे स्टेट आले बघा महाराष्ट्र गुजरात गोवा. कंट्री सिलेक्ट करतोय फॉर एक्झाम्पल पाकिस्तान, तर पाकिस्तानचेच इनसाइडचे सिटी लाहोर अँड बलुचिस्तान. सिलेक्ट कंट्री यूएस जर सिलेक्ट केलं तर यूएसचेच अगेन्स्ट न्यूयॉर्क अँड अलास्का. मी न्यूयॉर्क सिलेक्ट जर केलं तर न्यूयॉर्कच्याच अगेन्स्टचे काय यायला पाहिजे सिटी आलं बघा बरोबर. मी सिलेक्ट करतोय अलास्का स्टेटच्याच अगेन्स्टचे काय यायला पाहिजे सिटी यायला पाहिजे. सिलेक्ट द कंट्री इंडियाच्या अगेन्स्ट महाराष्ट्र सिलेक्ट केलं तर महाराष्ट्राच्याच अगेन्स्टचे काय यायला पाहिजे सिटी यायला पाहिजे. सिलेक्ट द स्टेट गुजरात सिलेक्ट केलं तर गुजरातचेच अगेन्स्ट काय यायला पाहिजे गुजरातची सिटी यायला पाहिजे. ह्या डेमोला काय म्हटलं होतं कॅस्केडिंग ड्रॉपडाऊन लिस्ट. हे डेमो मोस्ट ऑफ तुम्हाला गव्हर्नमेंटच्या किंवा रजिस्ट्रेशनच्या फॉर्मला भेटतात. म्हणजे सिलेक्ट द कंट्री, जे कंट्री सिलेक्ट केलं त्याचं स्टेट, जे स्टेट सिलेक्ट केले त्याचं डिस्ट्रिक्ट, जे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू त्याच्याच अगेन्स्ट तालुका, जो तालुका सिलेक्ट करू त्याच्याच अगेन्स्ट विलेज बरोबर. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला असतं बघा. मग सेम डेमो इथे पण या टाईपला डेटा फेच करण्यासाठी तुमचा डेटाबेस मधला डेटा काय लागेल प्रॉपर स्टोअर लागेल. डेटा जर प्रॉपर स्टोअर असेल तर तो आपण इकडे काय करू शकतो फेच करू शकतो. ठीक आहे. डिझाईन सिंपल आहे, 3 फील्ड आहे, तिघांसाठी 3 ड्रॉपडाऊन, तिघांची कोणती कॉमन प्रॉपर्टी चेंज केली ॲटो पोस्टबॅक प्रॉपर्टी ट्रू. चला हा स्क्रीनशॉट घ्या. मग डिझाईन आहे, डिझाईन मध्ये तिघांची कॉमन प्रॉपर्टी काय करायची चेंज करून घ्यायची. ॲटो पोस्टबॅक प्रॉपर्टी त्याची ट्रू करा. आता ह्या 3 फील्ड साठी 3 टेबल बनवले. पहिला टेबल कंट्रीचा मध्ये डायरेक्ट मी डेटाच देतोय म्हणजे फील्ड तुम्ही बनवून घ्या. कंट्रीच्या मध्ये कोणते कॉलम घ्यायचे कंट्री आयडी आणि कंट्री नेम. ठीक आहे. हा स्क्रीनशॉट घ्या. कंट्री तुमच्यावर डिपेंड, तुम्हाला जेवढे आता तुम्ही जेवढे कंट्री वाढवशाल तेवढे त्याचे काय येतील स्टेट, जेवढे स्टेट वाढवले तेवढे त्याच्या अंदाजे सिटी येतील बरोबर. त्याच्यामुळे डेटा टाकताना प्रॉपर टाका. सेकंड टेबल स्टेटचा घ्या. स्टेटच्या टेबलमध्ये स्टेट आयडी, स्टेट नेम आणि ते स्टेट कोणत्या कंट्रीचं आहे त्याचा कंट्री आयडी. कॉलम बनवताना स्टेटमध्ये हे 3 कॉलम बनवा आणि त्या 3 कॉलमचा डेटा प्रॉपर टाकून द्या. जो स्टेट सिलेक्ट करू त्या स्टेटच्या अगेन्स्ट काय सिटी, मग सिटीचा टेबल घ्या. सिटी आयडी, सिटी नेम आणि स्टेट आयडी. स्टेटचे आयडी बघून घ्यायचं. स्टेट आयडी 1 कोणाचा आहे महाराष्ट्राचा आहे, मग महाराष्ट्राच्याच अगेन्स्टचे काय टाकून घ्या सिटी. 1 बाय 1 स्टेटचे. सिटी आयडी हा सिक्वेन्शियल असतो पूर्ण जिल्हे. जिल्हे टाकले तरी एक आयडी द्यायचा हो 1च द्यायचा. एकच जो स्टेटचे असेल त्याचा म्हणजे सगळे ते दिसतील ना. जो सिलेक्ट केला मग त्याच्या अंडरचे ते बाइंड होतील तिथे.
टेबल जर प्रॉपर झाला आपला हा, तर मग आता कोडिंग मध्ये कनेक्शन स्ट्रिंग आणि हे ते जे 3 फंक्शन आहेत ते मी एक्सपांड करतोय. वरती कनेक्शन काय केलेलं आहे, इस्टॅब्लिश केलेलं आहे. बरं, आणि पेज लोड होईल तेव्हा फंक्शनला पहिले फंक्शन बनवून घ्या. फिल कंट्रीचं बनल्यानंतरच त्याला कुठं कॉल करायचं आहे, पेज लोड इव्हेंटला. आता या 3 फंक्शनचे 3 कोड घ्या. मग पहिलं फंक्शन फिल कंट्री. जी कंट्री सिलेक्ट केली त्याच कंट्रीचं काय फिल झालं पाहिजे, स्टेट. म्हणून फिल स्टेट नावाचं फंक्शनला पॅरामीटर कोणाचं फिल करायचं आहे, जी कंट्री सिलेक्ट केली त्याचं स्टेट. म्हणून इथे क्युरी चेंज केली आपण आणि ते स्टेट बाइंड करायचे ड्रॉप डाऊन 2 ला. ही व्हॅल्यू नाव चेंज करत चला. जो स्टेट सिलेक्ट केला त्याचेच काय यायला पाहिजे, सिटी. मग हा घ्या फिल सिटी. फिल सिटी फंक्शन मध्ये त्याचं पॅरामीटर स्टेट आयडी पास केलं. आता पहिला ड्रॉपडाऊनवर डबल क्लिक करायचं. पहिल्या ड्रॉपडाऊनच्या सिलेक्टेड इंडेक्स म्हणजे जी कंट्री सिलेक्ट करू त्या कंट्रीची व्हॅल्यू एका व्हेरिएबलमध्ये आणि ती व्हेरिएबलची व्हॅल्यू पुढच्या फंक्शन म्हणजे स्टेट बाइंड करायचं आहे. कोणाचं स्टेट, जी कंट्री सिलेक्ट केलेली त्याच. तोपर्यंत सिटीची इंडेक्स कोणती इंडेक्स चालू राहील, 0. म्हणजे 0 पोझिशनला काय नाव दिसला पाहिजे तोपर्यंत सिलेक्ट. आणि स्टेट, जो स्टेट सिलेक्ट करू त्या सिलेक्टेड व्हॅल्यू एस आय डी कडं जो स्टेट सिलेक्ट केलाय त्याचेच फिल काय झालं पाहिजे, सिटी. सिटी तो काय करून दिला आपल्याला, फिल करून दिला. या वेळेला या डेमोला म्हटलं आता कॅस्केडिंग ड्रॉपडाऊन लिस्ट. आणि या डेमो मोस्ट ऑफ रजिस्ट्रेशनला किंवा तुम्हाला डेटा जिथे इथे फेच करायचा त्या ठिकाणी या टाईपनं डेमो यूज केला जातो. इंडियाच्या अगेन्स्ट 3 स्टेट आहे. मी गोवा सिलेक्ट केला तर गोवाच्याच अगेन्स्ट काय भेटलं पाहिजे, सिटी. बरोबर. मी जर गुजरात सिलेक्ट केला तर गुजरातच्याच अगेन्स्टचे काय यायला पाहिजे, सिटी इथे काय होते, बाइंड होते. दुसरा डेटा तिथे शो नाही होत. महाराष्ट्र सिलेक्ट केला तर महाराष्ट्राच्याच अगेन्स्टचे सिटी तो काय करून देईल आपल्याला, बाइंड करून देईल. आणि या तिघांची कॉमन प्रॉपर्टी कोणती टाकायची, ॲटो पोस्ट बॅक. ॲटो पोस्ट बॅक प्रॉपर्टी फॉल्स असते, त्याला काय करून घ्या, ट्रू करून घ्या. ठीक आहे, चला बस ना. आजचा एवढा डेमो सर्वांनी करून बघा हा व्यवस्थित. यासाठी डेटा प्रॉपर स्टोअर करा. टेबलमध्ये डेटा प्रॉपर असेल तर तो डेटा इझिली फेच होईल. ठीक आहे, थांबूया मग आपण नेक्स्ट सर लेक्चरला नेक्स्ट डेमो घेऊ. हा शिव. सर जो टेबल आहे टेबलमध्ये आपण आयडी घेतला आहे तो ऑटो इन्क्रीमेंट करण्यासाठी कसं यूज ॲटो करता? इन्क्रीमेंट करण्यासाठी त्याच्या प्रॉपर्टीमध्ये जायचं. सपोज आपला लास्ट लेक्चरचा सपोज इनक्वायरीचा होता. त्याचे डिझाईन ज्यावेळेस टेबल बनवताना हे डिझाईन असते. हा कॉलम बनला का कॉलमला सिलेक्ट करायचं इथे. सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टी आल्या, त्या कॉलमच्या प्रॉपर्टी आल्या बघा. आयडी हा कॉलम आहे, मग त्याच्या कॉलमच्या प्रॉपर्टीमध्ये जायचं. आयडेंटिटी स्पेसिफिकेशन एक प्रॉपर्टी असते. त्याच्यामध्ये इथे बाय डिफॉल्ट ते नो असतं. इथे नाव इज आयडेंटिटी नो असतं. तिथं नोच्या ठिकाणी काय करून घ्या, यस करायचं, डबल क्लिक करायचं होतं. नाही तर इथे बार येतो तो असा यस किंवा नो. मग यस केल्याने काय होईल, आयडेंटिटी इन्क्रीमेंट बाय डिफॉल्ट इन्क्रीमेंट किती होत झाले, 1 होत झाले. ठीक आहे सर आपण जर हे प्रॉपर्टी यस केली तर आपल्याला ऑटो इन्क्रीमेंट नावाचं फंक्शन क्रिएट करायचं काम नाही राहणार ना? हा, त्याची गरज नाही राहत कारण की आपण डिझाईन वरती आयडी घेतच नाही. आणि वेब ऍप्लिकेशनच्या इंटरफेसला कधीच आयडी घेत नाही आपण. डेस्कटॉपला आयडी घेतो तसं वेबच्या वेबसाईट मध्ये जेवढेही फॉर्म बघा कधी आयडी असतो का वरती, नाही राहत. म्हणून आपण तो आयडी असतो फक्त ते बाय डिफॉल्ट टेबल मधूनच काय होतो, इन्क्रीमेंट होतो. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला इम्पॉर्टंट डेमो राहील आपला फाईल अपलोड आणि डाउनलोड. सर्व्हर वरती कंटेंट अपलोड पण करता आलं पाहिजे आणि सर्व्हर वरच काय करता आलं पाहिजे, डाउनलोड पण करता आलं पाहिजे. अपलोड अँड डाउनलोड. ठीक आहे, थांबूया आपण.
हॅलो सर. हो बोल ना. सर आता तुम्ही ऑटो इन्क्रीमेंटचं सांगितलं ना, हम्म. तर त्याच्यामध्ये ना ते होतच नाही, डिसेबल दाखवतं त्याच्यावर क्लिक केलं तरी. नाही नाही नाही, त्या कॉलमला सिलेक्ट कर सर्वात पहिले. डिसेबल का दाखवू राहिलं? आता सपोज हा हा टेबल आहे, टेबल तो कॉलम सिलेक्ट करायचा असा, सिलेक्ट असा, हा. तेव्हाच त्याच्या प्रॉपर्टी येतील. एक मिनिट मी करून बघते. प्रॉपर्टी सर कुठली म्हटले? आयडेंटिटी स्पेसिफिकेशन. आयडेंटिटी स्पेसिफिकेशन इथे इज आयडेंटिटी नो असतात, त्याला येस कर करतो. ठीक आहे, मी करून बघते. ते काल मी केलं ना, तर ते सगळं डिसेबल येत होतं, म्हणजे येस नो काहीच करता येत नव्हतं त्याच्यामध्ये. मी एकदा नाही नाही, करते, त्याला नाही तर कॉलम सांग. सिलेक्ट करावं लागतं, त्याला हा हा. कॉलम सिलेक्ट हो केल्यानंतरच आलं. येते. ओके, सिलेक्ट केल्यावर होईल ना? हो. ठीक आहे, चालेल. सर हा बोल ना. हॅलो. हा, संध्याकाळी बॅच असते ना सर परत 9 वाजता? रात्रीची असते, त्याच्यामध्ये विंडोज नऊ. बेस चालू आहे. हा. ओके, तुम्हाला परत रिवाइज करायचं? आलं तर हो हो, हा करू शकता. रिवाइज करायचं. 9 वाजता असते तिथं. ओके. विंडोज बेस कालपासून चालू झालेले आहे, विंडोज बेस ऍप्लिकेशन. ओके, चालेल, येते मग. तुमची अँग्युलर किंवा रिॲक्ट चालू आहे ना, तुम्हाला जे करायचं ते या वीकमध्ये चालू होणार पुढच्या.